प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने लाखो रुपये खर्च करून येवलेकरांच्या आरोग्यासाठी शहरात जवळपास 100 पेक्षा अधिक ग्रीन जिम बसवले. मात्र यापैकी अनेक ग्रीन जिमचा वापर नसल्याने आणि काही ठिकाणी मेंटेनन्स नसल्याने शहरातील या ग्रीन जिम केवळ शोभेचे बाहुले ठरत आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले की काय असा सवाल सहज उपस्थित होतो. नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या ग्रीन जिमची निगा न राखल्याने त्या केवळ शोभेच्या बाहुल्या ठरत आहे. बऱ्याच ठिकाणी सकाळ व सायंकाळच्या सत्रात नागरिक मैदानावर व्यायामासाठी जातात. मात्र या ठिकाणी असलेल्या ग्रीन जिम नादुरुस्त असल्याने या ठिकाणी असलेले अवजार असून नसल्यासारखे आहे. वापरात असलेल्या ग्रीन जिमची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होताना दिसते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. येवले शहरातील गौशाळा मैदान येथे 2 ग्रीन जिम लावण्यात आलेले आहे. त्यातली एक ग्रीन जिम पूर्ण पडलेली आहे. दुसरी जी आहे ती काही ठिकाणचे नटबोल्ट निघलेले आहे. इथे एक व्हील व्यायाम करताना हातात निघून येतं. हे बसण्याचं जे आहे तर ते फायबर तुटलेलं आहे. याचं बसवल्यानंतर मेंटेनन्स कोण करतं यासाठी क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता घोडके म्हणून ते, आणि जे लोक डिमांड करतात ते लावतात आणि ते मेंटेनन्स करतात. मग हे इथं लावण्यासाठी डिमांड कोणी केली होती हे कोणाला सांगायचं? इथं चौकशी केली तर कोणी डिमांड केली नाही, त्यांनी लावून टाकलं क्रीडा अधिकाऱ्यांनी. तर अशा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लावलेले, बरेच लोक त्याच्यावर व्यायाम करतात, पण बऱ्याच ठिकाणी त्याची दुरावस्था आहे, मेंटेनन्सच नाही. आवाज येतो, काही ठिकाणी नटबोल्ट निघून गेलेले आहे. तर याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, नाही तर सगळा शासनाने जे खर्च केलेला आहे सगळा वाया जातो, त्याचा उपयोग होत नाही, भंगार होऊन जातं ते सर्व.